नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री सुधीर रानडे काका आहेत. काकांबरोबर आता एक सिरीज चालू आहे, नाथपंथ नवनाथ, आणि त्यातला हा 4था एपिसोड आहे. आपण खूप गोष्टी कव्हर केल्या याच्या आधी, आणि आता फोकस आहे गोरक्षनाथांवरती. काका, बोल गोरक्षनाथ महाराज की जय. दादा मच्छिंद्रनाथ महाराज की. बोल बाबा हरिनाथ महाराज. गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध आदेश. आतापर्यंत आपण नाथपंथ, उत्पत्ती, निर्मिती, मच्छिंद्रनाथांचा जन्म, त्यानंतर मच्छिंद्रनाथांची उपासना, कार्य तर अजून भरपूर चालू आहे त्यांचं, अजून सुद्धा आहे. पुन्हा गोरक्षनाथांना प्रगट कसं केलं, त्या बाईनं भस्म देऊन सगळं प्रगटीकरण कसं केलं. पुन्हा गोरक्षनाथांना घेऊन कुठं कुठं ती हिंडून पदयात्रा केली, आणि पदयात्रा करून गोरक्षनाथांना त्यांनी सर्व जगाची बाहेरून आणि हळूहळू त्यांना सगळी माहिती देऊन आत आपला आत्मा परमात्मा आतली सुद्धा संबंध माहिती त्यांना दिली. त्या प्रवासात गुरु शिष्य ह्या नात्याने आता उपजतच सगळं ज्ञान त्यांना होतं. त्यामुळे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांची सेवा अतिशय मन लावून करायचे. की जेव्हा ते कनकगिरीवर नाही ते निघाले, त्या बाईंना भेटून निघाले, तेव्हापासून त्यांची सेवा जी चालू केली, ते त्यांचे हातपाय चेपणं, त्यांना काय लागेल ते आणून देणं, किंवा त्यांची पूर्ण सेवा, कुठलीही मनात काही शंका न ठेवता ते सेवा करायचे गुरुची. त्यामुळे त्यांना मनात अशी सतत इच्छा निवड व्हायची की आपल्याला गुरु हे आपल्याला दीक्षा कधी मिळणार, गुरु काय करणार. त्यावेळी त्यांच्या मनात हे सतत संभ्रम निर्माण होते. आणि शेवटी गुरुशिवाय हा कोणालाही पर्याय नाही. गुरु असल्याशिवाय गुरु किल्ली काय ते कळत नाही आपल्याला. त्यामुळे गुरु हा आयुष्यात भेटणं, आणि तो सुद्धा माहितगार भेटणं, अधिकारी व्यक्ती भेटणं, हे महत्त्वाचं असतं. जास्त करून नुसतं गुरु भेटून उपयोग नाही, सद्गुरू पाहिजे त्याला. तो त्या ह्याच्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तर काय अवतारच होते, दोघंही अवतार होते. त्यामुळे प्रश्नच येत नाही. त्यामुळे ते सतत प्रश्न करायचे की तुम्ही मला दीक्षा कधी देणार, मला दीक्षा कधी देणार. ते म्हणले पहिलं मी तुला बाहेरचं ज्ञान देतो, की आपण फिरतोय, हे आपण भ्रमण का करतोय, भ्रमण का करायचं, पदयात्रा का करायची. की एक म्हणजे आपल्याला भिक्षा मागायला पाहिजे. भिक्षा म्हणजे भीक नाही, तर भिक्षा यातून आपला मागण्यामुळे अहंकार निर्माण होत नाही, आपला अहंकार जातो, किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा राहत नाही, आकांक्षा राहत नाही. त्याकरता भिक्षा असते. आणि ते सगळं अन्न आपण एकत्र करून घेतो, एकत्र करून खातो, की त्याच्यातून काही हे चांगलं झालं, ते चांगलं, ते चांगलं झालं, हे अजून मिळालं पाहिजे, ते मिळावं, अशी इच्छाच राहत नाही. ती इच्छासुद्धा तुमची पूर्ण राहावं, मन कंट्रोल राहावं, तुमचा संयम राहावा. पुन्हा भिक्षा मागताना प्रत्येक एकसारखीच लोक मिळत नाहीत. कोणी हाकलून देणारी असतात, कोणी शिव्या देणारी असतात, सगळ्या टाईपची लोक असतात. त्यामुळं आपण संयम किती बाळगतो मनाचा, हे सुद्धा त्याच्यातून शिकवण मिळते आपल्याला. ही सगळी मच्छिंद्रनाथांनी त्यांना माहिती दिली. किंवा त्याकरता फिरत फिरत ते कनकगिरी गावात आले. कनकगिरी गावात आल्यावर एका मंदिरामध्ये थांबले असताना गोरक्षनाथांना ते म्हणाले की मला भूक लागलेली आहे, तर भूक लागली ते मला काहीतरी तू घेऊन ये. म्हणून गोरक्षनाथ झोळी घेऊन त्यावेळेला भिक्षेकरता बाहेर पडले. गाव बऱ्यापैकी होतं, सगळं माहितगार होतात. आत्तापेक्षा त्यावेळेचे धार्मिक लोक होते, त्यामुळं त्यांना किंमत होती अशी. त्यामुळे भिक्षा मागायला गेले, एका दारापुढे ते गेले. तर ही कथासुद्धा आपल्या नवनाथामध्ये आहे की त्यावेळेला त्याने भिक्षा मागितली. त्यावेळेला भिक्षा मागितल्यावर त्या ज्या घरातल्या बाई होत्या, त्यांनी थोड्या वेळेत
पूर्ण 2 ताटं भरून दिली, की पंचपक्वान्न सगळी केली होती. आणि एका याच्यामध्ये वडे, तुमच्या मूग डाळीचे वडे आणि चटणी, काही हे प्रकार, आंबील, नंतर घुगऱ्या, हा प्रकार केला होता. त्यावेळेला त्यांच्याकडं श्राद्ध होतं. ते श्राद्धाचं हे जेवण आणि भिक्षा म्हणून त्यांनी दिली. आता आपल्याला संशय असं निर्माण होईल की ही मंडळी श्राद्धाचं जेवण कसं घेतात, कारण बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो श्राद्धाचं खाऊ नये. तर त्याचे 2 प्रकार आहेत, की ह्या मंडळी ही मुक्त करणारी मंडळी आहेत, की त्या जीवाची मुक्ती होणार असेल तर ते तिथं जाऊन ती भिक्षा मागतात, ती ग्रहण करतात. त्यामुळे त्या जीवाला ती मुक्ती होते. त्यामुळे त्या जीवाचं ते मागच्या जन्मीचं नशीब मानायचं. आणि मुख्य म्हणजे त्यांची ताकदच एवढी असते की त्यांच्या पुढे काहीच टिकू शकत नाही. त्यामुळे त्यांना हे अन्न त्रासदायक कुठलंच होत नाही, किंवा त्याच्या पलीकडचे आहेत. आपल्याला मात्र त्रास होतो, कारण कोणाची जीव वासना असेल आणि आपण ते जीव वासनेपैकी अन्न जेवलो आणि नेमकं त्यात काही असेल तर ते आपल्याला शरीराला त्रासदायक होतं. त्याकरता काही वेळेला आमच्या इथं सांगतो आम्ही की अगदीच जर नात्यातलं असेल, आई वडील बहीण भाऊ असं जर कोण गेलं आणि जेवण जर करायचं असेल तर तुम्ही आधी दही भात, दूध भात किंवा नुसतं दूध घेऊन जा, म्हणजे त्या आतड्यावर त्या अन्नाचा परिणाम होत नाही. आणि आपल्याला माहिती की अग्नी आहे शेवटी, तो अग्नीवर जे टाकू तसा विचार आणि वासना उत्पन्न होतात. त्याप्रमाणे त्याचे परिणाम काही होऊ नयेत त्याकरता आपण दूध दही भात किंवा दूध घेतलं तर हे परिणाम होत नाही, कारण जाणं तर भाग आहेच आहे. इतर लोक असतील तर त्यांना नमस्कार करून निघून यावं, सांगावं त्या ह्याच्यात. पण मी कोणतरी विशेष आहे आणि मला हे चालत नाही असा अहंकार बाळगून त्यांना कुठेही त्या ह्याच्यात ते करू नये त्याकरता. त्यामुळे असं गोरक्षनाथांनी ते सगळं अन्न घेतलं. अन्न भिक्षा घेऊन ते मच्छिंद्रनाथांच्या इथं मंदिरात आले. आता मच्छिंद्रमध्ये त्याच्या आधी घटना अशी घडली की मच्छिंद्रनाथ जेवले, सगळं केलं आणि ते जेवण त्यांना आवडलं. तर त्यातले जे डाळीचे वडे जे होते, मेदू वडे येते, ते त्यांना खूप आवडले. ते म्हणले की असं कर, दुसऱ्या दिवशी ते परत मला आवडलं ते घेऊन ये. गोरक्षांना म्हणले ठीक आहे. गुरुशब्द आणि नाथपंथामध्ये गुरुशब्दाला खूप महत्त्व आहे, की गुरु जे सांगेल तो शब्दाप्रमाणे चाललंच पाहिजे. त्याप्रमाणे गोरक्षनाथ त्या घराशी गेले. गेल्यानंतर त्या बाईला भिक्षा मागितली. ती बाई बाहेर आली आणि म्हणली की अरे काल आमच्याकडे श्राद्ध होतं म्हणून दिलं ते जेवण तुला, आज आमच्याकडे काहीच नाही, त्यामुळे काही देऊ शकत नाही. ते म्हणले नाही, माझ्या गुरुला आवडलेलं आहे, त्यामुळे मला तेच कालची भिक्षा जी आहे ती मला डाळ वडे आणि काय असेल ती भिक्षा पाहिजे. ती हे हात तिला पेटले की नाही, गुरु शब्द मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ती बाई म्हणले अरे काल केलं होतं, आता कुठून देऊ तुला, काही देणार नाही. मग चेष्टा मस्करी भरपूर केल्या त्यांनी. त्यांची थोडक्यात म्हणजे माफं काढली गोरक्षनाथांची, की तू कसं साधू, तुला जर अन्नाची अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, तर तू कुठला साधू आला, तुला या गोष्टी पाहिजे कशाला, जे मिळेल ते तू घ्यायला पाहिजे. तुला धान्य देते तर धान्य नको, तेच पाहिजे. असला गुरु तुझा कुठला तो शिष्य त्याचा, की हे मागतो ते मागतो. म्हणून त्यांनी हा संयम त्यांनी सांगितलं, तो तेवढ्या करता. ते म्हणले नाही, माझ्या गुरुला पाहिजे काय असेल ते मी द्यायला तयार आहे तुला, तू फक्त माग. मग गोरक्षनाथ हे अतिशय देखणे होते, अतिशय देखणे. आज शेवटी तो अवतारच होता विष्णूचा, त्यामुळे देखणे होते. तर ती बाई चेष्टेने त्यांना म्हणली, तुझा जो डोळा आहे ना तो डोळा मला काढून दे. ठीक आहे म्हणले, देतो. तिला मजा वाटली की हे कुठले काढते डोळण बिळा, म्हणून अक्षरशः त्यांनी ही किरंगळी घातली खोबणीमध्ये आणि डोळा काढून तिच्या हातात दिला आणि हा डोळा घे पण मला देपेक्षा. ती बाई घाबरली ना, घाबरून ती म्हणली अरे म्हणले बाबा तू हे उद्योग काय केला, आता त्यावेळचे जे राजे राजवाडे कोण असतील ते मला शिक्षा करतील. म्हणले हे तू उद्योग काय केला, मी तुला चेष्टेने बोलले, तू खरं वाडा काढून दिला आणि रक्तबंबाळ झाला डोळा सगळा. मग तिने फडकं दिलं, ओलं करून ते फडकं लावलं. मग घाईघाईने आत जाऊन तिने स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक करून तिने गोरक्षनाथांना ते वडे, आंबील, डाळ सगळ्या गोष्टी बनवून दिल्या तिला. आणि गोरक्षनाथ एका हातावर भिक्षा, एका हाताने डोळा दाबून धरला, अशा याच्यात गोरक्षनाथांपुढे येऊन उभे राहील, मच्छिंद्रनाथांपुढे.
आणि भिक्षा ठेवली आणि म्हणले महाराज तुम्हाला जे आवडते ती भिक्षा मी आणली आणि म्हणले आता तुम्ही ग्रहण करा. म्हणून ते हात धुवून येते जेवायला बसणार तेवढं ते म्हणले तुझ्या डोळ्याला काय झालंय की डोळा का दिला. ते म्हणले अशा ह्याच्याकरता मी डोळा दिला की शेवटी तुमचा शब्द मला पुरा करायचा त्याकरता मी डोळा दिला म्हणले काढून. अरे म्हणले तू काय केलंस म्हणले गडबड केली म्हणलीस तू कशाला हे केलं. नाही म्हणले तुमचा शब्द म्हणजे शब्द. मग शेवटी म्हणले डोळा आण. मग तो डोळा त्यांनी गेला. आता हे संजीवनी मंत्र आहे ते सगळेच त्यांना माहिती. मग त्यांनी त्या देवतेला बोलवलं. तो डोळा पूर्णपणे खोबणीत बसवला सजीवता आणली. उलट त्या डोळ्याला दूरदृष्टी अजून मिळाली आणि त्या डोळ्यात गुरुचा हात लागल्यामुळे त्या डोळ्यात चमक आली. हा त्यावेळची कथा आहे त्यावेळची गोरक्षनाथांची. काका आता सांगा एक तर की हे वडा त्या इन्सिडेंटमुळे कधीही नाथांचा काही कुठला कार्यक्रम असतो तिकडे तो उडीद वडा असतो. तो एक ते कळलं. मच्छिंद्रनाथांनी ही अशी परीक्षा का घेतली तुम्हाला काय वाटतं. मच्छिंद्रनाथांनी परीक्षा घेतली म्हणजे एक म्हणजे त्यांचा संयम बघायचा होता आणि हा माझा गुरुचा शब्द मानतो का नाही आणि तिथंच जाऊन आणतो का नाही का अजून कुठनं जाऊन सांगून गोळा करून आणतो. ही मच्छिंद्रनाथांना परीक्षा घ्यायची होती. त्याकरता त्यांनी गोरक्षनाथांना तिथंच जाऊन तो घेऊन ये कारण त्यांना या सर्व गोष्टी होणारे माहीत होतं. त्यामुळे त्यांनी परीक्षा घेण्याकरता त्याला तिथं पाठवलं. त्या बाईची बुद्धी तशी घडली. तिने ती चेष्टा मस्करी केली. तो डोळा म्हणून या ह्याच्यात म्हणतात डोळा देऊनी वळे म्हणून. गोरक्षनाथांच्या आरतीत आहे डोळा देऊनी वळे म्हणजे डोळा द्यावा लागला त्यांना. म्हणून आपल्या म्हणतं अर्धाशेर पिठावर हे म्हणतात त्याच्याकरताच ती म्हण आहे याच्याकरता. त्यामुळे करता डोळा दिला. त्यांनी ती परीक्षा बघितली त्यांची. याच्यामध्ये संयम किती आहे, याला राग येतो का, द्वेष होतो का, त्या बाईला काही उलटं सुलटं बोलतो का किंवा दुसरीकडनं कुठनं घेऊन येतोय का, हा काय खरं आहे हे बघण्याकरता त्याची. म्हणून तो वाडा त्यांनी हे दिला डोळा देऊन वडे तेवढ्या करता ते आहे. त्यानंतर अजून काय आहे शंका. त्यानंतर पुढं ते पूर्ण करून त्यांनी पुढचा प्रवास त्यांचा चालू झाला. मग पुढचा प्रवास चालू असताना त्यांनी पुन्हा मच्छिंद्रनाथांना म्हणलं की मला तुम्ही दीक्षा कधी देणार. दीक्षा कधी देणार म्हणल्यावर मच्छिंद्रनाथांचे हसत राहिले. ते मनामध्ये ते म्हणले की हा विष्णू अवतार मीच खरं याचा त्या मानाने शिष्य बरोबरचे आम्ही, पण याला आंतरिक काय माहिती आहे की आंतरिक बाबा तू कोण आहेस काय आहेस. त्याकरता ते हसले. ते म्हणले वेळ आली की सगळ्या गोष्टी मिळतील त्यामुळे तू त्याची काळजी करू नको, त्या सगळ्या गोष्टी त्याला पूर्ण मिळतील. मग असं करता करता काही दिवस निघून गेले. मग ते गावोगाव फिरवते. मग ते शेवटी त्या याचं हे कुठलं बालाजीचे तिथं आले ते. मग बालाजीच्या मंदिरात आल्यावर त्यांनी नमस्कार केला. बालाजी प्रसन्न झाले. बालाजी प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथांनी ज्या त्याला विद्या दिल्या होत्या वातास्त्र, नागास्त्र, कुंभकास्त्र हे सर्व जे त्याला दिले होते गोरक्षनाथांना शिकवले होते सगळे किंवा गोरखबाणी जी ती सगळी शिकवली होती, शाबरी विद्या शिकवली होती. मग ते त्यांना म्हणले की अजून काय पाहिजे हे तुमच्या ओटीत घातले तुम्ही त्याला सांगा करून घ्या. त्याप्रमाणे पुढचा जो काही अभ्यास होता तो त्यांनी सुद्धा अस्त्रशस्त्र दिलेली आहेत त्यांना गोरक्षनाथांना आणि मग तिथून ते पुढे गेले. आता पुढे जाता जाता बरोबरने त्यांचा अभ्यास सुद्धा चालू होता. काका पण याच्यात एक सांगा की नाथपंथच असा आहे ज्याच्यामध्ये शस्त्राची शिक्षण दिलं गेलं आहे. बाकीच्यांमध्ये फक्त अध्यात्म हे असं का. का तर एक म्हणजे की ते जन्म घेतलाय हे वाईटाचा संहार करायला घेतलाय आणि चांगल्यांचा कुठेही त्रास होऊ नये त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांचा जन्म आहे नवनाथांचा. त्याकरता काही ज्या वाईट शक्ती त्रास होईल अंगाला येतील तर त्याचा संहार करण्याकरता ही शस्त्र दिलेली आहेत. बरं राक्षस दानव ज्यांनी जी शस्त्र घेतलेली आहेत ते आसुरी विद्येची आहेत सगळी. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा जास्त आहे. मग त्याच्या वरचढ पाहिजे असेल तर ही अस्त्र मिळाली पाहिजे त्याशिवाय लढू शकणार नाही. म्हणून प्रत्येक नाथाने 12 वर्ष पूर्ण उपासना करून ती शस्त्र शिव पार्वती यांच्याकडनं घेतलेली आहे ती आणि म्हणून ते तोंड देऊ शकले.
प्रत्येक ह्याला, नाहीतर तोंड देणं अवघड आहे. कोणी परीक्षा म्हणून त्यांना त्रास दिलाय, कोणी दानवांनी त्रास दिलाय, पण नाथपंथ हा कुठल्याही याला कमी पडत नाही. म्हणजे हा अभिमानाने मी सांगतो की नाथपंथ, कुठला नाथपंथ मागा असेल किंवा नाथसिद्ध मागा असेल तर त्या माणसाला भ्यायचं काही कारण नाही. म्हणजे एखादी वाईट शक्ती परीक्षा घ्यायला म्हणून आली तरी ते शक्तीला हे परतून बरोबर लावतात. ही ताकद फक्त नाथपंथातच आहे, बाकी कुठल्याही याच्यात नाही. त्या ह्याच्याप्रमाणे गोरक्षनाथ पुढं हळूहळू सगळी त्यांचे अभ्यास करत गेले. अभ्यास करणे नुसता अभ्यास नाही, तर त्याप्रमाणे त्यांनी अंगन्यास काय करायचे पुढं, हे अंगन्यास सगळे शिकवले, शारीरिक आंतरिक काय असेल. मग त्यांनी सांगितलं हम साम ज्ञानात म्हणे अंगुष्ठाभ्यान महा, हम सीम सूर्यात म्हणे तर्जनीभ्यान महा, हम सुम सोमात म्हणे मध्यमाभ्यान महा, हम सैम निरंजनात्मनेन अनाभिकाम्यान महा, हम सोम निराभासमने कनिष्ठ विगाय नमः, हम सम सर्वात्मने करतल करपृष्ठाभ्याम नमः, हम साम हृदय नमः, हम साम शिरसे नमः, हम साम शिखाये समाना, हम साम कवचायु समाहा, हम सोम नेत्रायम वशटन महा, ओम हम साम अस्त्राय फट स्वाहा. हे सगळे न्यास त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतले. याशिवाय सुद्धा आंतरिक सुद्धा गोष्टी होणार नाहीत त्या ह्याच्याकडं. की सोहम म्हणजे काय, तर तो मी. सोहम म्हणजे आत्मा, तो मी. आपले मूळचे रूप आत्मरूप आहे. परमात्मा हीच सत्य वस्तू आहे. एक गोरख, अरे आपला श्वास हेच आपल्याला सतत सुचलेला असतो. ऐक, लक्ष देऊन ऐक. श्वास घेताना सो असा ध्वनी येतो आणि तो टाकताना उच्छ्वासावेळी हम असा आवाज येतो. या ध्वनीवर नेहमी लक्ष ठेवतोय आणि तोच परमात्मा मीच आहे असा भावानुसंधान प्रत्येक श्वासाबरोबर ठेवायचा. मन श्वासावर केंद्रित करायचं, म्हणजे ते हळूहळू शांत होत जातं, लय पावतं. मन पवनाचं नातं अतूट आहे, एकमेकावर हे अवलंबून आहेत. देह हा पंचमहाभूताचा बनला आहे. त्यातील वायुतत्व हे आपल्या मनाशी संलग्न आहे. हे ज्या वेळेला आपण शांत असतो त्यावेळेला आपला श्वास संथ चालू असतो. कारण अस्वस्थता उद्दीप झाली, उत्कंठित झाली किंवा राग आला, काही झालं तर श्वासाची गती वाढते. त्याप्रमाणे रक्ताभिसरणाची गती वाढते. त्याचं कारण मग वायूच्या दोन गुणधर्मातील गती हा रुद्राभिसरणाच्या आणि श्वासाच्या येण्या जाण्याचा आहे. आणि दुसरा गुण जो जाणीव, तो मनाच्या रूपात प्रगट झालेला असतो. मन म्हणजे जाणीव. वायू डोळ्यानं दिसत नाही, पण तो स्पर्शाने जाणवतो. तसंच मनाला पाहता येत नाही, त्याची नेमकी अशी एक जागा दाखवता येत नाही, पण ते देहभर जाणवतं आणि त्यालाही अपद मस्तक सर्व देहाच्या सुखदुःखाची जाणीव असते. म्हणून ही मनपवनाची गाठ बांधायची. आता श्वासाची प्रक्रिया ते समजून सांगते. श्वास तर आपण घेतच असतो काय. श्वास हा सोहम याच्याप्रमाणे सूर्य नाडी चंद्राडी असते, पण तो सुषुम्ना जी नाडी असते ती ओपन करावी लागते या सगळ्या ह्याच्यामुळे. आणि तो श्वास पाठीतून घ्यायचा असतं. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की डॉक्टरसुद्धा चेक करताना आपल्याला बसवतात आणि बसून पाठीला हे लावतात आणि यांचा मधल्या मणक्यातून श्वास चालू आहे काय नाही हे त्यांच्या टेटस्कोपनी चेक करतात. म्हणजे हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पाठीतून सुद्धा श्वास आपला चालू असतो. मध्यमेतून सुषुम्नेतून घ्यायचा, अगदी बेंबीच्या देठापासून वर मस्तकापर्यंत सावकाश घ्यायचा, तिथे थोडं थांबायचं, मग तसाच त्याच गतीने हळूहळू खालपर्यंत आणायचा. पुन्हा श्वास, पुन्हा उच्छ्वास, सोहम सोहम असे काही श्वास जाणीवपूर्वक घेतल्यावर मग शांतपणे श्वासावर लक्ष ठेवायचं. हळूहळू श्वास संत संत होत जातो आणि त्याबरोबर मन सुद्धा शांत शांत होत निशब्द होऊन जातं. म्हणून मच्छिंद्रनाथांनी श्वास घेऊन दाखवला गोरक्षनाथांना आणि त्यांच्याकडनं
सोहम प्रक्रिया ही पूर्णपणे त्यांनी करून घेतली कशी करायची. कारण अवस्था असली तरी मानव अवस्था येते, त्यामुळे गुरुकडनं शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. गुरुसुद्धा त्या योग्यतेचा पाहिजे आणि शिष्यसुद्धा त्या अधिकाराचा मिळायला पाहिजे, तर देण्या घेण्याला महत्त्व असतं. नाहीतर अर्धवट तो करणारा नसेल तर त्याला देऊन काही उपयोग नाही. नुसतं हातात पुस्तक देऊन स्वयंपाकी येत नाही. तर आईने मुलीला नुसतं न सांगता तिच्याकडनं स्वयंपाक करून घ्यावा लागतो, तरच ती त्याच्यात तरबेज होते आणि तुझं नाव सासरी लागतं. जर हे नाही झालं तर सासरी बट्ट्याबोळ, आईचं नाव खराब होतं. त्याप्रमाणे गुरु शिष्याची जोडी, गुरु जर नीट भेटला आणि शिष्य तयार नसेल तर शिष्य आपल्या गुरुचं पंथाचं नाव पूर्णपणे घालवून टाकतो. त्यामुळे याच्यामध्ये ना एक सांगा, थोडस विषयांतर होणार पण ते बोला. ऍक्च्युली नाहीये की आपण गुरुची शिकवण घेण्यासाठी स्वतःची कशी बेसिक तयारी करावी. आता गुरुचं शिक्षण जर आपल्याला घ्यायचे आणि गुरु आपण मागच मी सांगितलं आपण चेक करायला पाहिजे, त्याच्या सहवासात जायला पाहिजे, त्याचा स्वतःचा उपासना तो काय करतो काय नाही ह्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. की का नुसताच बडबड करतो, नुसताच बोलतो, त्याच्या आंतरिक ही काय तयारी काय आहे, किंवा त्याच्या हालचालीवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर काय परिणाम होतात हे आपण जाणून घेतल्याशिवाय त्याला गुरु म्हणून मान्य करणं शक्यच नाही. आपण हे लक्षात आल्यावर करायला पाहिजे. त्याकरता आपण जर गुरुपद मान्य करत असेल, त्याचं शिष्यत्व आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपली सुद्धा तेवढीच तयारी करायला पाहिजे. त्याकरता प्रथमपासून जे मी म्हणतो की तुमची बैठक झाली पाहिजे, तुमची साधना झाली पाहिजे, उपासना व्हायली पाहिजे. मग गुरुचं तुम्ही गुरुत्व घेतल्यानंतर गुरु ज्याप्रमाणे सांगत त्याप्रमाणे उपासना तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही वरच्या स्टेपला जाऊ शकाल. एक एक पायरी ओलांडून, त्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाहीत. त्याकरता आपली तेवढीच त्याला आपण पूर्णपणे तन मन धन सोडा, पण तन मनाने आपण पूर्णत्व गेलं पाहिजे. मागच्या वेळी म्हटलं की आपण डोकं जसं नामेच्या हातात देतो विश्वासाने की तो करेल ते व्यवस्थित, तसं आपलं सर्व तन मन शरीर हे गुरुच्या ताब्यात द्यायला पाहिजे. त्याशिवाय गुरुसुद्धा शिष्याला तयार करेल, त्याचा सुद्धा विश्वास बसला पाहिजे की हा शिष्य त्या तयारीचा होऊ शकतो. म्हणून तर नाथपंथ म्हणजे एक गुरु एक शिष्य ही परंपरा आहे. अच्छा. एक गुरु एक शिष्य. आमच्या पंथामध्ये म्हणतात तर 10 शिष्य केले तर मठ जाळून टाकतात, कारण 10 जणांचे विचार वेगळे असतात. घरात एक मुलगा असेल तर नाव काढतो, पण 4 मुलं झाली की ते घराचं वाटोळ करतात, कारण त्यांना आस्था राहत नाही. तो बघेल, ह्या बघेल, तो बघेल, आणि नाही राहत, कारण संख्या वाढते. त्याप्रमाणे एक गुरु एक शिष्य ही परंपरा आमच्या ह्याच्या आहे. फक्त ही परंपरा जी पुढं विस्तार केला किंवा नाथपंथातली जी सोम साधना आहे आणि आंतरिक उपासना आहे, ही काही प्रमाणात, सगळी नाही, त्याला मर्यादा आहे, काही प्रमाणात ही जगाला कळवावी, की संसारी लोक आहेत त्यांना कळावी. म्हणून निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांनी परवानगी घेतली माऊलीने की ही जी उपासना आहे ही मी जगाला द्यायची इच्छा माझी आहे. तर त्याकरता तुम्ही मला परवानगी द्या, म्हणजे ही उपासना मी साध्या शब्दामध्ये मांडून ही लोकांपर्यंत पोचवीन. आणि नाथपंथाची उपासना वारकरी संप्रदायात येणारे हे ज्ञानेश्वर माऊलीच आहे. म्हणून वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हा प्रवाह एक केलेला आहे, कुठेही भेद नाही. वारकरी संप्रदाय नाथपंथात हे कार्य केलं असेल तर माऊलीने केलं आणि पुढच्या लोकांनी केलं, संत सत्पुरुषांनी यायचे. ते हे केल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी चक्राची जागृती गोरक्षनाथास शक्ती प्रदान केल्या. त्यांना पृथ्वीतत्वाच्या आधार चक्रानं त्याला पूर्वजन्मातून स्मरून करून दिलं की पूर्वी आपण कोण होतो. स्वाधिष्ठान कमळ उमललं तेव्हा त्याला आपल्या भाऊक देहाची जाणीव झाली. अग्नितत्वाचं नाभी केंद्र सक्रिय झालं तेव्हा त्यानं सूक्ष्म देहाची अनुभूती घेतली.
त्याला दूरश्रवण आणि दूरदर्शन करण्याची शक्ती मिळाली. अंगी मन कवडेपणा आला. ना भिवू नकोस, मृत्यूला भिवू नकोस. मणिपुरामध्ये असणाऱ्या अमृत कुंभामुळे तू इच्छामरणी झाला आहेस. आपण जे म्हणतो की नाथांना हे इच्छामरण आहे. मागं आपला विषय झाला होता की यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या काय करतात. ते इच्छामरण आहे त्यांचं. त्यांना जेव्हा वाटेल देह ठेवायचं आणि कार्य पूर्ण झालं तर मनाप्रमाणे ते देह ठेवतात. फक्त दिवसा उत्तर हे असेल तर, उत्तरायण असेल तर, शुक्ल पक्ष असेल तर, किंवा काही ग्रहयोग त्यांचे ठरलेले असतात त्याच वेळेला ते सांगून ठरवून देह ठेवतात. म्हणजे मरण हे त्यांच्या इच्छेवर असतं. आपलं मरण आपल्या ताब्यात नसतं. ते यमाच्या हातात असतं, कधी घेऊन जायचं ते, काही याला तडफडत ठेवायचं. म्हणून आपल्या श्रद्धा आहेत, श्राद्ध करतात, त्यांच्या पुण्यतिथ्या करतात, जयंत्या करतात. आणि ते सुद्धा आपल्या लक्षात राहावं म्हणून करायच्या. त्यांना त्याचं काही नाही, करा नाही तर करू नका, त्यांचं कार्य चालूच असतं. म्हणून इच्छाशक्ती, इच्छामरणी शक्ती आहेस असा संदेश मिळाला. वायुचक्राच्या अनाहत चक्राचं कमळ उमलू लागलं तेव्हा त्याला अनाथ नाद ऐकवायला लागले. गजर घुमवला आला. घंटा, बासरी, वीणा, भैरी, मृदुंग इत्यादी वाद्यांचे नाद निनादू लागले. हृदयकाशात त्याची जणू नाद ब्रह्माशी साक्षात भेट झाली. प्राणपक्षी आनंदाकाशात विहारू लागला. तर आकाश तत्वाच्या विशुद्ध चक्राच्या जागृतीने त्याच हृदय चराचराविषयी प्रेमभावाने वसंडू लागलं. पुन्हा मच्छिंद्रांतांनी सतत त्याच्यावर लक्ष ठेवून होतेच. आता हा प्रवास इथवर चालू आहे. तर या त्रिवेणी संगमावर झालेल्या मनाच्या स्थानाकडे ललाटाच्या असलेल्या 2 डोळ्याच्या मध्ये असलेल्या या आज्ञाचक्राचं जागरण मात्र सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही. बाकीच्या क्रिया आपण करू शकतो, पण काही ज्या पुढच्या आज्ञाचक्राच्या गोष्टी आहेत त्या गुरु किल्ले असल्याशिवाय आपल्याला करू शकत नाही. इथवर साधक आपल्या साधनेच्या जोरावर सततच्या अभ्यासाने प्रयत्नाने येतो, परंतु पुढच्या मार्गाने जाण्यासाठी हे हम आणि क्षम या 2 मंत्राचं दार गुरुकृपेच्या किल्लीनेच उघडलं जातं. काका आता सरळ सांगा, हे गुरु किल्ली ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, तुम्ही काय समजले? हो, आता सोहम उपासना आपण केली. सोहम उपासना करून आपण त्या तत्वाशी विलीन झालो. आता विलीन झाल्यावर त्याच्या पुढची क्रिया आपल्याला पाहिजे. इथपर्यंत गुरु आपल्याला साथ देतो की जसं गणितामध्ये गणिताचा संग्रह अख्खा शिक्षक सोडून देत नाही. तुम्हाला संग्रहातली 1 किंवा 2 गणितं सोडून देतो. पुढचा संग्रहाचं कसं गणित सोडवायचं ही गुरु किल्ली शिक्षक तुम्हाला देतो. म्हणजे त्याचा अर्थ मेथॉडॉलॉजी. हो, ते शिक्षक तुम्हाला देतो. ते जर तुम्हाला समजलं आणि ते तुमच्या लक्षात पूर्ण आलं तर तुम्ही अख्खा संग्रह सोडू शकता. म्हणजे गुरु मार्ग दाखवतो, गुरु तुम्हाला फायनल रिझल्ट देत नाही. नाही, फायनल रिझल्ट हा तुमच्या याच्यावर आहे. मृत्यूच्या या दाढेत न अडकता आपण त्याच्या पलीकडे कसं जायचं हे गुरु मार्ग दाखवतो. पण हे तिथपर्यंत जाण्याचं काम हे आपलं आहे. काही क्रिया या आपल्यावर आहेत. तुम्ही जर गुंतून राहिलात, मग ते संन्यासी असेल तर तो मठात, शिष्यात, प्रॉपर्टीमध्ये गुंतून राहिला आणि गुरुने त्याला काही दिलं तरी तो पुढं जाऊ शकत नाही. हे सगळे पार करून तो पुढे गेला पाहिजे. म्हणून यांनी कुठे मठ स्वतःचे स्थापन केले का? जे केले ते भक्तांनी केलेले आहेत. भक्तांनी केले. यांचं काय? गाडगे महाराजांनी एवढ्या धर्मशाळा काढल्या, पण स्वतः करता काही ठेवलं का? काहीच नाही. काही ठेवलं नाही. उलट त्यांनी पांडुरंगाच्या चरणाशी सगळी कागदपत्र नेऊन ठेवली तयार करून, की माझे कोण नातेवाईक आले त्यांना सुद्धा राहू शकता, पण हक्क सांगू शकत नाही. हे पांडुरंगाच्या सगळ्या चरणी ठेवलेलं आहे. हे जनतेचं आहे सगळं. ही भावना आहे.
ते कुठल्यातच अडकत नव्हते. आणि खरी सत्पुरुष साधू मंडळी ही कशातच अडकत नाही. त्यांना कुठल्या मठाचा हव्यास नसतो, कुठल्या शिष्य संप्रदाय आपल्या मागं राहावा हा त्यांना वाटत नाही. म्हणून ते जास्तीत जास्त एकटे असतात किंवा जिथं कोणी येऊ शकत नाही, माणूस देऊन त्रास देऊ शकत नाही, अशा ठिकाणी ते जाऊन राहतात. म्हणून कालचा आपला विषय होता झाला तो, की जी खरी मंडळी आहेत की त्यांना काही मोठेपणा दाखवायचं नसतो, की मी या स्टेपला पोचलोय, मी सोहमच्या पलीकडे गेलोय, माझी कुंडलिनी जागृत होते, या गोष्टी दाखवायच्या नाहीच आहेत. ह्या तुमच्या शरीरावरनं ओळखू येतात की तुम्ही कुठल्या स्टेपला गेलाय. समोर व्यक्ती मला कितीला जाणवतं, समोर व्यक्ती साधे कपडे असते, ठीक आहे, दाढी वगैरे आहे, केस लांब आहे, पण जेव्हा समोर व्यक्ती तो दिसतो तेव्हा जाणवतं बाबा ह्याच्यात काहीतरी आहे, वेगळे काहीतरी आहे. आणि दादा काका ह्याच्यात ना एक विषयांतर नाही करत आहे, नाही करा. विषयावरतीच ठेवतोय की कसं कित्येकदा असं जेव्हा आपण गुरु शिष्याबद्दल बोलतोय, कारण ही एक बेस्ट एक्झाम्पल आहे दोघांचं, तर असं रिअलाइज होतं की आपण आपल्याला युट्यूब वरती बघतो किंवा असं कोणाकडनं सांगून असतं की बाबा यांच्याकडे जा, यांच्याकडनं तुला खूप गोष्टी, आधीच भौतिक गोष्टींसाठी असतं, त्या भौतिक गोष्टी झाल्यानंतर थोडंसं आध्यात्मिककडे वळतो आणि तो आपण त्या व्यक्तीच्या क्लोज जातो की बाबा ठीक आहे मी येऊन मठात सेवा वगैरे देतो वगैरे, पण नंतर रिअलाइज व्हायला लागतं की बाबा हा तर काहीतरी गडबड आहे. आता एक संभ्रम असा असतो की बाबा मी ह्याच्यामध्ये एवढं इन्व्हेस्ट केलेला वेळ, यांनी सांगितलेली शिकवण, यांनी सांगितलेली उपासना सगळी केली, आणि नंतर मला रिअलाइज वाटतं की हाच व्यक्ती षड्रूपामध्ये अडकलेला आहे, नाही तर काही ना काहीतरी केसेस वगैरे होतात, काहीतरी गडबड करतात ही लोक, फायनान्शियल असो की कशा प्रकारची असो. मग असा प्रश्न पडतो की आता काय पुढे. मग कोणतरी आणखीन एक कुठेतरी मिळतं की बाबा नवीन कोणतरी गुरु आलेले आहेत, आपण तिकडे जाऊया, ते बोलायला खूप छान आहेत, खूप छान वागतात, मग तिकडे रिअलाइज अरे हे पण तेच प्रकार आहे. पण मग मग अशा वेळेला असं होतं की हे बाकीचं सोडा, आपण स्वामींकडे जाऊया, कारण तुम्ही जर जे जे स्टँडर्ड्स आहेत ते स्वामींचे स्टँडर्ड्स आहेत, तर मग ह्या ज्या गोष्टी अशा गोष्टी घडतात, मग अचानक असा आणखीन एक व्यक्ती भेटतो की बाबा वाचसिद्धी आहे, आपली आर्थिक कामं करून टाकतो. मग खूप जणांना हे असे सगळीकडे असे गोलगोल 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 फिरत असतात. तर मग अशा लोकांसाठी असं एक ठिकाणी स्टेबल होणं, ते कसं कसं का आपण काय बघायचं, म्हणजे तुम्ही हे पण सांगितलं की कसा व्यक्ती ओळखायचा. मग व्हॉट इज अ स्ट्रॅटेजी यू वुड सजेस्ट, कारण तुम्ही असे खूप जण, कारण तुमचे वडील मोठे गुरु होते, तुम्हाला त्यांना येणारी लोक भेटली, त्याच्यावरनं तुम्हाला एक बोलल्यानंतर अंदाज आला असतो की बाबा हा कसा व्यक्ती आहे. हा व्हॉट इज द स्ट्रॅटेजी फॉर दिस काइंड ऑफ पीपल. मजा काय की लोक खऱ्या सोन्याची किंमत त्यांना कळत नाही. जे नकली सोनं असतं, बेगडी, त्याच्याकडे त्यांची धाव असते. म्हणून बारकाईने आपण बघा की खोटं गळ्यात घालून फिरणाऱ्या बायका खूप असतात. पण माझं म्हणणं, एकच वळ हातात घाल, पण खऱ्या सोन्याचं घाल, आणि त्या गोष्टी करता ते खरं का खोटं चोराला कळतं पण त्यांना कळत नाही. आणि काही वेळेला कच्चा चोर असेल तर कानफडीत लावून मारहाण करून ते खोटं सोनं सुद्धा घेऊन जातो आणि मार मात्र बसतो. तीच कथा याच्यात आहे की खरा साधू सत्पुरुष ह्याला बाह्य काही नसतं, की मोठा मठ नसतो, येणारी त्याच्या मागं मंडळी नसतात, त्याच्या मागं फॉर्च्युनर गाड्या नसतात, त्याच्या मागं त्याने ठेवलेले बॉडीगार्ड नसतात. एक साधा सिंपल असतो आणि तोच खरी उपासना देऊ शकतो. पण त्याला आपण डावलतो. ह्याच्याकडे काय आहे, याला दड राहायला जागा नाहीये, झोपडी नाही, याला घालायला कपडा नाही, आतलं अंग सगळं याचं दिसतंय, आणि हा काय देणार आहे आपल्याला, ही भावना आपली असते आणि तिथं आपण फसतो. मग तो सुद्धा वागताना
हा किती माझ्या जवळ राहतो ही परीक्षा बघतात. की जेवढे घाणेरडेपणा करता येईल तेवढा तो करतो, जेवढा त्रास त्याला देता येईल ते देतो, की हा माझ्या इथे टिकला तर टिकला, नाही तर सुटला. आणि ज्या वेळेला तो सगळं मान्य करून टिकेल त्यावेळेला त्याची पुढची उपासना होते. पण माणूस, प्रवृत्ती माणसाची अशी आहे की गुरु बघतानाच तो असं बघतो की गुरुकडे जाणारे लोक जे ती कुठल्या स्टँडर्डचे आहेत, कुठल्या कपॅसिटीचे आहेत, त्यांचं शिक्षण प्रत्येकाचं किती आहे, ते MA PhD आहेत का, म्हणजे आपण वावरतो ज्या लोकात तिथं आपल्याला सुद्धा वरचं स्थान मिळू शकतं. काका ना तुम्हाला ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगतो. हे जे लोकांना माहिती नाही ह्याच्या मला सांगतो, बॅकग्राऊंड सांगतो. मी बिझनेसवाला माणूस आहे. एक असे गुरु आहेत, ते दीक्षा देण्यासाठी लाखो रुपये घेतात. हो, आणखीन ते आणि किती छोटी मोठी रक्कम नाही. आय रिअली डोंट रिकलेक्ट की काय त्यांनी अमाऊंट सांगितली होती मला, पण सगळे बिल्डर्स, पॉलिटिशियन्स हे सगळे त्यांच्याकडे सेवा द्यायला येतात त्यांच्या मठामध्ये. सेवा म्हणजे येणार तो BMW आणि बेंटलीने येणार आहे, तिकडे तिकडे सेवा वगैरे, झाडू मारणं वगैरे, खुर्च्या वगैरे लावणं सत्संगाच्या वेळेला. मग मला एका मित्राने विचारलेलं की हे का रे असं एवढं इतके जास्ती का घेतात. मी त्याला सांगितलं, हा व्यक्ती जर तो त्या व्यक्तीला ऑफिसमध्ये भेटायला गेला तर अपॉइंटमेंट पण देणार नाही, जो मोठा माणूस वगैरे. बरोबर. पण इकडे दोघं जण एकत्र त्या काउंटरवरती उभे आहेत, पुस्तक विकण्याच्या काउंटरवरती उभी आहेत. ती जी प्रिव्हिलेज आहे बिझनेस साठी कनेक्शन बनवणं, दॅट सत्संग इज प्रायमरली कनेक्शन फॉर बिझनेस, म्हणून ते इतकी मोठी रक्कम दिली जाते. ते ओपन करतात. आता बारकाईने आपण कोणावर आपण प्रहार करत नाही, परंतु बाह्यदृष्ट्या तुम्ही आता सगळीकडे जर पाहिलं तर मोठमोठे पंडाल असतात की ज्यांच्याकडे बघितल्यावर वाटत नाही की हे त्या योग्यतेला पोचलेत, पण लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी भरपूर उद्योग तिथं चालू असतात, व्यवहार चालू असतात, बायांची लफडी चालू असतात. मग अशा याला तुम्ही गुरु म्हणून मान्य करता, मग ते बघून लोक फसतात. आणि कसं माहितीये, मला हे खरंच काही गोष्टी कळल्या नाहीत की कोर्टामध्ये प्रूव्ह झालंय की हा व्यक्ती व्यभिचारी आहे, या गोष्टी या व्यक्तीने सगळं केलंय, तरी त्याच्या सत्संगाला जातात. अंधभक्त की जोपर्यंत ज्या माणसाला चटका बसलाय त्याला जाणीव होते की यांनी काय माझ्या मुलीचं वाटोळ केलं, परंतु ज्याला नाहीये तो अंधभक्त, तो त्याची बाजू घेऊन भांडतो. आणि हेच वाईट वाटतं, खऱ्याला धरतात आणि खोट्या माणसाला करून सुद्धा सोडून देतात. अध्यात्म सध्या हीच तरह चालू आहे. आणि त्यामुळे अध्यात्मात यायला नवीन काही पिढी आहे ती यायला घाबरते. लेडीज पासून सुद्धा सगळे घाबरते. आणि सर्वात जास्त बेकारी केली असेल ना तर लफडेबाजीमुळे फार बेकारी अध्यात्माची झालेली. अध्यात्माचं गडूळ झालं असेल, शेवटी अध्यात्म वाईट नाही. हे नदीसारखं आहे. नदी जशी प्रत्येक गावातनं जाते, लोक घाण टाकतात, ती सुद्धा बरोबर घेऊन जाते. आणि जेव्हा मी काय मला ऍक्सेस आहे काही अशा पुस्तकांचा वगैरे, की इतके होऊन गेलेत ना गुरुस्थानी लोक की आपल्याला ते होऊन गेले हे आपल्याला माहिती पण नाही. आणि मी एकांची करताना बोललो की हे असे येऊन बंडला काय काय मारतात सत्संगामध्ये. त्यांनी मला सांगितलं असे किती आले आणि गेले, काही फरक पडला नाही. तर ह्याच्यासाठी थोडासा आधी थोडासा फिलिंग आलेलं आहे की बाबा ही गोष्ट वाईट आहे. त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये लक्षच देऊ नको, तो तुझं काम करत राहा. समाज सुधारायला आपण बसलोय, म्हणजे खरे जे समाज सुधारक आहे
त्यांनी किती बोंबलून सांगितलं तरी याच्यात फरक पडत नाही, नाही. लोक बदलत नाहीत. 100पैकी 2 तरी लोक बाजूला येतात, त्यांना तरी कळतं, त्यामुळे ती तरी सावरली जातात. हम्म. तरी सध्या या टीव्हीच्या या माध्यमातून बऱ्याच लोकांना याच्यापासून मुक्त केले जातात. परवाच एका ठिकाणी मी बघत होतो, त्या बायांना MP का UP मध्ये त्या बायांना तिघी चौघींना 7 दिवसाच्या क्रिया करायच्या, मूल होत नाही म्हणून त्यांना बेहोश करून टाकलं होतं. बरं. आणि नवरे सोडून गेले होते त्यांचे. आणि तो माणूस सरळ सांगतोय की 7 दिवस आमचे ते गुरु येतील आणि ते क्रिया करतील. अरे काय ही पद्धत, तुम्ही कुठं विश्वास ठेवताय, समाज कुठं चाललाय? मग हे असे प्रकार घडायला आपण सुद्धा कारणीभूत आहोत. हो. हो. तुम्हाला जर डॉक्टरने मुलगा नाही सांगितलं तर अनाथ मुलं भरपूर आहेत की बिचाऱ्यांना गरज आहे. अशी अनाथ मुलं तुम्ही मांडीवर का घेत नाही? हे यांच्या जे बळी पडता, लाखो रुपये करोडो रुपये त्यात घालता, त्यापेक्षा जर डॉक्टरने क्लिअर तुम्हाला सांगितलं तर हे उद्योग करण्यापेक्षा तुम्ही मांडीवर मूल का घेत नाही? एखाद्याचं आयुष्य तुमच्यामुळे सुधरून जाईल. हो. या गोष्टी लक्षातच घेत नाही आणि समाज बिघडवायचं हीच लोक कामं करतात. म्हणून नाथपंथामध्ये सुद्धा काही जी आता मंडळी आहेत हम्म. ती सुद्धा खुनेकरी आहेत, चोऱ्या माऱ्या करून आलेली आहेत. साधू झाले की कोण धरणार त्याला? त्याच्यामुळे जी मंडळी ती सुद्धा आरडाओरडा करतात की त्याच्यामुळे नाथपंथाला खराबी आली. हम्म. पंथ खराब नाही. जसं आपण म्हणतो एखादं खातं खराब नसतं, खात्याला वाईट करणारी माणसं असतात. पोलीस डिपार्टमेंट वाईट नाही, पण पोलीस डिपार्टमेंटला पैसे खाऊन वाटोळ करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामुळे पोलीस खात्याचं नाव बदनाम होतं. बरोबर. खातं वाईट नाही, कुठलंही खातं वाईट नसतं. काम करणारी मंडळी आहेत ते खातं खराब करतात. त्याप्रमाणे आपण जे भूलतो की याचं मठ मोठा आहे, लाखो लोक जातात, एवढ्याला गाड्या बाहेर लाईन लागलेली असते, त्यांना भेटायला 5-5 तास 4-4 तास लागतात, त्यांचा आशीर्वाद खूप मोठा असतो. क्रायटेरियाच चुकीच्या पकडल्या आहेत आपण. मग तुम्हाला फसवणूकच होणार. कुठल्या देवाबद्दल मी धर्माबद्दल बोलत नाही, परंतु बारकाईने बोला. आपल्या घरामध्ये सर्व देव आहेत ना? गणपती आहे, देवी आहे, सगळे आपल्या घरात आहेत ना? बरं, तुम्ही मंत्रतंत्र म्हणून त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे, हो. मग त्याची उपासना घरात बसून तुम्ही का करत नाही? तुम्ही दारोदार का हिंडता? ह्या गणपती मोठा आहे, या गणपतीला जा, तो प्रसन्न होतो. ह्या मारुतीला जा, तो प्रसन्न होतो. अहो, त्यांची ताकद आहे, ती आहेच तिथं, पण त्याच्यावर साईडची मंडळी फसवणूक किती करतात हम्म. ही तुमच्या लक्षात येत नाही. त्यापेक्षा गणपतीला जा, तुम्ही नमस्कार करा, त्याला सांगा, भले लाईनीत उभं राहू नका, लांबून दिसतो, सांगा आणि या. परंतु या गदारोळात जाऊ नका. म्हणून सिद्ध सत्पुरुष, आता कुंभाला तुम्ही बघाल, कुंभाला जी साधू मंडळी येतात ती सुद्धा काही ठराविक मंडळी पोचलेली क्वचित येतात, नाहीतर त्यांचे दर्शन होत नाहीत. खरं माहितीये, ह्या मंडळींची दर्शनं होत नाहीत. ही मंडळींची दर्शनं ऍक्च्युली 11:30-12च्या नंतर ती लोक बाहेर येतात. त्याशिवाय येत नाही. ते दिवसभर बाकीचे शोषा करणारे सगळे असतात. खूप असतात, गांजावड, दारूवड, सिगरेटवर, ही मंडळी खूप. पण बाकीचे हे पोहोचले काही लागत नाही. ते त्यांच्या अवस्थेत असतात आणि अवस्थेत असले तर त्यांना गरजच काय गरज पडली? काही गरज नाही. मी स्वतः पाहिलेली आहेत. मागच्या कुंभामध्ये मी त्र्यंबकला होतो, वडील सुद्धा आमचे बरोबर होते. तर त्या कुशावर्ताच्या तिथं हा. आम्ही उभे होतो. आराधीभवनचं मागं ठिकाण आहे तिथं, हो. शिवलिंग आहे तिथं आणि जागृत आहे ते. त्या ह्याच्यात आम्ही जातो तिथं. तर झुंड तिकडनं येत होती. झुंड येत होते तर त्याच्यामध्ये काही नागा साधू होते आणि काही नागा
लेडीज साधू होते, नग्नच असतात आणि त्यांना कशाची चिन्ह. साईडला पोलीस होते त्यांच्या, त्यांना हे असतं संरक्षण दिलेलं असतं आणि त्यांच्या मूडमध्ये ते असतं. लांब केस बीस एवढेला, धष्टपुष्ट जबरदस्त, म्हणजे तेज होतं तोंडावर त्यांच्या. अशा 4-5 जणी होत्या त्या ओळख्यात आणि चालल्या होत्या. चालल्या असताना आमच्या तिथं ही टवाळ कार्टी उभी होती आणि ती शिट्ट्या मारत होती त्यांना अच्छा. आणि आमच्यावर ते चालत होते आमच्यावर आणि चेष्टा मस्करी करत होते. चेष्टा त्यांनी एकदा दोनदा सांगितलं की बाळा अरे तू बेटा है हमारा, तो ऐसा मत कर, बहुत बेकार है, ऐसा न माँ है हम ते सांगत होत्या तरी ऐकत नव्हते. शेवटी त्यातली एक बाई थोडीशी चिडली नंगा साडीमधली आणि ती म्हणली ठीक आहे तुम हसते रहोगे, तुम हसते रहो. तीन दिला शाप दिला. तो मुलगा कुंभ होऊन गेला तरी घरी 3 ते 4 महिने हसत होता फक्त, बाकी काय, फक्त हसला. इतका वैतागले घरचे. शेवटी त्यावेळेला आम्ही होतो त्यांना माहित होतं. आमच्या इथं आले, विचारलं की असं असं होते, काय करायला पाहिजे. ते म्हणले तुम्ही छेड काढली त्या बाईची, आज त्या पोचलेल्या आहेत नागासाडू, त्यांच्या अवस्थेत त्यांना सांगितलं. तर ह्या गोष्टीला मी काही करू शकत नाही कारण शाप आहे. तिथंच तुम्हाला जावं लागेल, त्याच तुम्हाला सोडवतील तरच तुम्ही सुटाल, नाही तर नाही. कारण ही मंडळी क्वचित येतात, नाही तर एवढ्या गदारोळात येत नाही. पण आपल्याला दर्शन होतं ते आपण घ्यायची त्यांच्या, हे उद्योग करायचे नाही. मग त्याला म्हणले तू शोधत जा आणि तो शोधत 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 बेळगावच्या पुढं सिद्धहंडी बडंगनाथ म्हणून ठिकाण आहे, अजून आहे, तिथं सगळी झुंड ती उतरली होती कारण पायी जातात ते 6 महिने. आणि दोन मग यांनी शोधलं तिथं आणि शोधल्यानंतर नशिबाने त्याच्या मिळाल्या. मग त्याने माफी मागितली, मग त्याचं हसणं बंद केलं. हे असे साधू याच्यात येतात म्हणून त्यांना ओळखणं फार अवघड असतं. म्हणून टिंगल मस्करी करताना सुद्धा बघून करावी किंवा करूच नाही अशा लोकांची. म्हणून समाज जो फसला जातो तो इथंच फसला जातो. आपण बघितलं तर कित्येक जण जेलमध्ये आहेत. जर संसारी साधू होतात तुम्ही, तुम्हाला पोरं बाळे आहेत, तर तुम्हाला ह्या गोष्टी का सुचाव्यात, तुम्ही का कराव्यात. बरं तुम्ही जोरात जर ज्ञान सांगता तर तिथपर्यंत तुम्ही पोचलेले असताना मग पोचले, मग तुम्ही खालच्या स्टेपला काय येतात. तुम्ही म्हणता सर्व विकार टाकून आम्ही पुढे गेलो, तर विकार मग पुन्हा तुमच्यात उत्पन्न होतातच कसे. मला एक सांगा, सगळ्याच बाया बघितलं तर आपल्याला आसक्ती होते का हो? नाही ना. आपण तिच्याकडे काय दृष्टी म्हणून बघतो. शेवटी हा मनाचा खेळ आहे. या गोष्टी मनाशी संलग्न आहेत. तुम्ही मनाने जेव्हा हे कराल त्याच वेळेला त्या उत्पन्नात होतात, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे तुमचं मन कंट्रोलमध्ये ठेवा, तेव्हा या शारीरिक भावना सुद्धा तुमच्या कंट्रोलमध्ये येतील. बरी गोष्ट सारी सोपी आहे. आपल्या मनात आलं तर आपण संस्थेचे अर्धा तास थांबवू शकतो का. तर आपलं मन सांगतं थांब अर्धा तासात घर येईल, थांब अर्धा तासात घर येईल. म्हणजे कंट्रोल कोणावर आहे? मनावर आहे. त्यामुळे तुम्ही मनावर पहिला तुमचा कंट्रोल मिळवला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्याला जप साधना हा मनाचा थांबायचा खुंटा आहे. आणि काका, आजच सकाळी ह्याच्याबद्दल माझं वैशालीताईंबरोबर बोलणं झालेलं की काही जण सांगतात की आम्ही एवढे उपासना करतो पण आम्हाला काय लाभ होत नाही. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही उपासना सगळी करतात पण तुमच्या मनात अशा वेड्यावागड्या विचार येतात आणि तुम्ही सगळी केलेली उपासना त्याच्यामध्ये खर्चिक निघून जाते. मग तुम्ही राहायला शून्यवरती, जिकडनं सुरुवात केली परत तिकडे जाऊन थांबला आणि रोजच्या रोज तुम्ही तेच करत आहात. तेच करताय. म्हणून गोरक्षनाथांनी आता गोरक्षनाथांना काय सांगितलं मच्छिंद्रनाथांनी की वायू तत्वाशी मन हे संबंधित आहे. वायू तत्व दिसत नाही पण सगळीकडे आहे. वीज आपल्याला दिसत नाही पण दिवा लागला, पंखा फिरला
की वीज आहे, आणि बोट लावायला गेला तर शॉक झटका बसतो. तशा ह्या शक्ती आहेत की मी तुमच्याशी खेळ केला तर तुम्ही जळून जाल. त्याप्रमाणे ह्या शक्ती सुद्धा आपण मिळाल्या तर कंट्रोलमध्ये ठेवणं हे महत्वाचं आहे. कारण ह्या शक्ती सुद्धा प्रसन्न झाल्या तर तुम्हाला तंगी मंगीमध्ये अडकवतात. ह्या शक्ती सुद्धा तुमची परीक्षा घेतात. म्हणून शक्तीच्या ताब्यात आपण जायचं नसतं, शक्तींना आपल्या ताब्यात ठेवायचं असतं. अच्छा, ओके. शक्ती प्राप्त झाल्या तर शक्तींना ताब्यात ठेवायचं, आपण शक्तींच्या ताब्यात द्यायचं नाही. हाताखालच्या माणसाला काम करण्याला ताब्यात ठेवायचं आपण, आपण त्याच्या ताब्यात जायचं नाही. अधिकारी असाल तर तुम्ही माहितगार पाहिजे, तर तुम्ही त्याला काबूत ठेवू शकता. पण तुम्ही कामात जर लूज असाल आणि तो तयार असेल तर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करता असं झालं. बरोबर बरोबर. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या समजत नाही आपण. म्हणून मन दिसत नाही परंतु आहे, आणि सगळं कार्य हे त्याच्यावरच चालू आहे. म्हणून वायू तत्वाप्रमाणे आपलं मन पण फिरत असतं. वायू तत्व फिरतं तसं मनही फिरतं. आणि तुम्ही झोपलात तरी तुमची मन जागृत असतं. तुम्ही झोपल्यावर सुद्धा मनाने सगळीकडे भटकत राहता, कारण तुमचा आतला मेंदू कार्य करत असतो. न दिसलेली मंडळी पाहता, न दिसलेल्या गोष्टी करता, न दिसलेली ठिकाणं दिसतात. कारण का? तर मन तिथं कनेक्टिंग होतं. आणि क्वचित प्रसंगी तुम्ही अशा ठिकाणी गेलात, तुम्हाला जाणवतं अरे हे कुठे मी बघितलंय. डेजावू म्हणतात त्याला, की आपण घडलेली, मला मला कित्येकदा असं होतं की घडलेले प्रश्न विचारतोय आणि मला एक्झॅक्टली काय म्हणायचं मला आधीच माहिती असतं. ते खूप जणांचं तसं डेजावू होतं. त्यामुळे अध्यात्मात किंवा कशात मनाला खूप महत्व आहे. त्यामुळे मन कंट्रोल करणं, मन स्वच्छ ठेवणं, मनाला जास्तीत जास्त. म्हणून रामदासांनी सुद्धा काय सांगितलं, त्याला उलट कुरवाळून सांगितलंय की जसं ते वायफट कुत्रं असतं, पळत सुटतं, ते थांबत नाही किंवा अंगावर येतं, ते चावतं. म्हणून त्याला आपण प्रेमाने सांगतो ना, गप रा रे बाबा. तसं हे मन कुत्र्यासारखं आहे. हे कधी कोणाला डसेल सांगता येत नाही. तुमच्या तोंडातून वाक्य जातील त्याच्यामुळं. कारण बाह्य तुमचे जे आहे डोळे कान हे तुमचं कार्य करतात, चांगल्या वाईट गोष्टी घेतात, त्या मनाला सांगतात आणि मन तुमचं प्रतिकार देतं. म्हणून पहिलं मन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, मनाची ताकद वाढवली पाहिजे, मनाची बैठक वाढवली पाहिजे. त्यावेळेला तुम्ही अध्यात्म करू शकता. मला काका सांगा, नाथांनी 12 वर्ष प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे उल्लेख आहे की 12 वर्ष, समर्थ रामदासांनी पण 12 वर्ष तपस्या केली होती. आता हे तपस्या फक्त टेक्निक शिकण्यासाठी की स्वतःवरती ताबा मिळवण्यासाठी? एक म्हणजे ज्या वेळेला आपल्याला समाज कार्य करायचे, काही लोकांना द्यायचे, त्यावेळेला आपण तयारीचं पाहिजे, तयारी आपली पाहिजे. नाहीतर लोक सांगेल तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी स्थिती होते. आणि आत्ता जे बाह्य बघताय ते तेच आहे की लोकांना भरपूर ज्ञान देतात, ज्ञानेश्वरी सांगतात, परंतु स्वतः त्या स्टेपला पोचतात का? नाही पोचत. कारण काय झालं, ही फक्त वाचासिद्धी झाली, सांगण्याची कला झाली, पण आपण तिथपर्यंत कुठं पोचलो? आणि याची तयारी जर बघायची असेल तर जोपर्यंत माणूस रस्त्यावर पडलेला रुपया सोडून पुढे जात नाही, तोपर्यंत अध्यात्मात तयार झाला असं म्हणता येत नाही.
ही आसक्ती आहे. किती श्रीमंत माणूस राहू दे, पैसा चमकला तर तो फोर व्हीलरला ब्रेक मारतो, गाडी थांबवतो, पैसा उचलून घेतो. काय झालं? आपण देणं सोडून दुसरं कोणतरी घेईल, पण ते आपल्यालाच मिळावा. पण ते आपलंच नाहीये. आपण आपलं उचललं तर समजू शकतो, कोणीचं दुसऱ्याचं पडलेलं आहे. ते धरून तू का सोडून देत नाहीस? बरोबर. आणि नाथ हे शिकवतात ओके. की हे राहणार नाहीये, हे नश्वर आहे. पंचमहाभूत आहे ही मुख्य आहेत, पण हे निर्माण केली आहे पृथ्वी काय, आपण काय, हे पंचमहा शरीर काय, हे नश्वर आहे. हे काहीच राहणार नाहीये. पृथ्वी सुद्धा राहणार नाहीये. हे काल्पनिक आहे. म्हणून काल्पनिक गोष्टी सुद्धा तयार करतात या बोध घेण्यासाठी. आपल्याला सुद्धा लहानपणी आई आजोबा काल्पनिक गोष्टी सांगतात. राजा राणीच्या गोष्टी सांगायच्या. मग त्या सत्य घडलेल्या असतात का? काल्पनिक. म्हणून मागचा विषय मी पुन्हा घेतो की लोक म्हणतात ते काल्पनिक सांगता. अरे पण विश्वच जर काल्पनिक बनलंय, कल्पनेतून निर्माण झालंय, तर सगळं निर्माण होतं ते कल्पनेतून निर्माण होतं. पण त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं हा उद्देश असतो. म्हणून शाळेत आपल्याला कल्पना विस्तार असतो. विषय एक विषय दिला असतो, त्याच्यावर कल्पना विस्तार करा. त्याप्रमाणे जगच कल्पना विस्तार आहे. म्हणून या संत सत्पुरुष निर्माण झालेत, हे सुद्धा निर्माण झालेत, हे नश्वर आहेत. या शक्ती मात्र कायम आहेत, ह्या कुठे आले नाहीत. काका, आपण शक्तीचं बोलतोय, असे काय काय युट्यूब वरती आता काय नवीन आलेलं आहे की इकडचा देव वेगळा, तिकडचा देव वेगळा, इकडचा गणपती वेगळा, तिकडचा गणपती वेगळा, इकडचे सत्पुरुष वेगळे, तिकडचे सत्पुरुष वेगळे. का तर मठ वेगळे वेगळे आहे, मंदिरं वेगळे वेगळे आहेत. मग एवढंच आहे, मग दगडूशेठला जाता मग फक्त एकच दगडूशेठ पाहिजे. भाऊसाहेब रंगारींचं गणपतीची आवश्यकता नाही, जर तुम्हाला फक्त वाटतं दगडूशेठकडेच आहे. आणि हे असं काय आहे की शक्ती तीच आहे, पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्थानांमध्ये तर डिवाइड करून ठेवलेलं आहे. ते आपल्याला समजत नाही. शक्ती एकच आहे हे आपल्याला समजत नाही. आपण आपलं काम जास्तीत जास्त कुठे होईल, आमचे प्रश्न कुठे सुटतील, ही धावाधाव करतो. माणूस आजारी पडला की एकाच डॉक्टरकडे थांबत नाही. सकाळी त्याच्या गोळ्या घेतल्या आणि ताप कमी नाही झाला की संध्याकाळी दुसरा डॉक्टर असतो. त्यांनी नाही बरं झालं, दुसऱ्या दिवशी तिसरा डॉक्टर असतो. डॉक्टर हा एकच आहे. त्याला माहिती असणाऱ्या आजाराच्या औषधं ही त्याला माहिती असणारी त्याप्रमाणे तुमच्या शरीराची कॅपॅसिटी बघून तो देत असतो. नाही काय झालं, त्याच्यामुळे ना फॅमिली डॉक्टर हा कॉन्सेप्टच राहिला नाही आता. हा, फॅमिली डॉक्टरला तुमची नाडी माहीत असते, तुमचा नाडीचा अभ्यास असतो, म्हणून तो बरोबर गोळ्या त्याप्रमाणे देतो. बाकीचे डॉक्टर हे आपले प्रयोगशाळा करतात. हे औषध चाललं नाही, ठीक आहे, 4 दिवसानंतर दुसरं औषध देतो. वाटोळ करतात. म्हणून एका डॉक्टरवर विश्वास ठेवावा, तार नाही तर मार. त्याला नाही समजलं तो दुसऱ्या कुठल्या तरी सर्जनला विचारतो, पण तुम्हालाच त्यातनं सोडवतो. म्हणून त्याच्यासाठी देव पण एकच. त्याप्रमाणे देव सुद्धा कुठला तरी एकच धरावा. वेश्याभक्ती करू नये. थोडा तुम्ही खूप स्ट्रॉंग शब्द वापरत आहात. हा, कारण ही वेश्याभक्तीच झाली. या देवाकडनं माझं काम नाही झालं, या गुरुकडनं काम नाही झालं, चला इकडं. कोणतरी सांगता अरे तो भैरव जागा आहे, जागृत माझं काम झाले, तू जाऊन बघ. झालंय, इथल्या देवाला सोडला, तिकडे गेला. म्हणजे या देवाने डोळे उघडस्तवर हा पठ्ठा दुसरीकडं, मग देव म्हणतो मर तिकडं. त्याचं काम कुठंच होत नाही. काका, एक सांगा, आपण आता नवनाथ करतोय, तर नवनाथ कोणाची भक्ती करत होते? शिवाची भक्ती करत होती की काय होतं? नवनाथ जे आहे ते शिवभक्त.
कारण का तर नरनारायण, अर्जुन आणि भगवान नरनारायण, मग नवनारायण. नवनारायणनी ह्या कार्यसिद्धी करता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, म्हणून उद्धवाच्या समोर सगळी माहिती देऊन शिवाच्या अंडर ही मंडळी दिली. कारण शेवटी ब्रह्मा विष्णू महेश एकच आहेत आणि पुढचं कार्य शिव करेल. त्यावेळेला तुम्हाला ती उपासना करून तुम्हाला मान्य करावं लागेल आणि ती उपासना तिथपासून तुम्ही नवनाथ म्हणून तिथं घ्याल. म्हणून शिव हे मेन, कारण निर्मिती सगळ्याची झालेली आहे ती शिवतत्वातून झालेली आहे. शक्ती सुद्धा निर्माण झाली ती शिवतत्वातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे शिव आणि शक्ती याला महत्व आहे. शरीर सुद्धा आपलं शिवशक्तिमय आहे. आपल्या शरीरात सुद्धा अर्धा शिव अर्धी शक्ती आहे. नशिबाने आणि त्या योगाने आपण शास्त्रीय भाषेत बोलायचं आलं तर गुणसूत्राप्रमाणे 46 गुणसूत्र आहेत, त्यातली 23 बाद आहेत. त्यातली एक एक गुणसूत्र करून एक्स एक्स झाली तर स्त्री जन्माला येते. एक्स वाय झालं तर पुरुष जन्माला होतो. पण ते नाही झालं तर नपुसक जन्माला येतो. एक्स एक्स वाय झालं तर तो स्त्रीलिंगी होतो. हे फरक आहेत. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.